नमस्कार. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आज आपण राज्याच्या सर्वात महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत. विशेषतः 19व्या हप्त्याबाबत, म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार. त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते नेमके कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांच्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये आहे, पण दादांनी अर्थमंत्री म्हणून जाता जाता लाडक्या बहिणींसाठी जे काही करून ठेवलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्यातील बहिणींना खुश करण्यासाठी, आर्थिक दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी, सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादा यांनी खूप प्रयत्न केले होते. बहिणींसाठी अजितदादा यांनी म्हणजेच की महत्त्वाचे निर्णय घेतले होते. परंतु अजितदादांच्या या निधनामुळे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान झाले आहे. अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अजितदादांनी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले होते. अजितदादांनी त्यांच्या निधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या आगामी हप्त्यासाठी निधी मंजूर केला होता. डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांच्या निधीसाठी सुमारे 6,700 कोटी रुपयांची तरतूद आधीच करण्यामध्ये आली होती. त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. दादांना जणू आधीच कल्पना होते की बहिणींची अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी या प्रस्तावावरती स्वाक्षरी करून ठेवली होती. त्यामुळे आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेली ही तरतूद आपल्याला 19वा हप्ता मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे. म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजितदादांनी म्हणजेच की बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली होती. अजितदादांनी त्यांच्या निधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या आगामी हप्त्यासाठी निधी मंजूर केला होता. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तब्बल 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली होती. त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आता कधी जमा होणार, म्हणजेच की 19व्या हप्त्याच्या वितरणासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला आहे. म्हणजेच की 19वा हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. मग आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार आणि त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा किंवा डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर काही बहिणींच्या खात्यावरती आता 1,500 रुपये जमा होणार. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. काही बहिणींच्या खात्यावरती आता 1,500 रुपये जमा होणार. काही बहिणींच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा होणार आणि काही बहिणींच्या खात्यावरती एकूण 4,500 रुपये जमा होणार. आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जास्त पैसे, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती कमी पैसे जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होणार, तर ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले होते, आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले होते, तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे फक्त 1,500 रुपये जमा होणार. जर तुमच्या देखील खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार. हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आता 3,000 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता अशा पद्धतीने 3,000 रुपये जमा होणार. आणि आता 4,500 रुपये कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तर ज्या बहिणींच्या खात्यावरती
नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 4,500 रुपये जमा होणार, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. आता सरकारने कोणता निर्णय घेतला आहे तर बघा, आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर अशा बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्या महिलांना 17वा किंवा 18वा हप्ता मिळाला नाही, तर त्यांच्या घरी अंगणवाडी सेविकांनी स्वतः जावे असे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका आता येणार आहेत. जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर आता तुमची पडताळणी होईल. तुमच्या घरी पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका येतील. त्या तुमच्या कागदपत्रांची आणि KYCची पुन्हा एकदा पडताळणी करतील. जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर घाबरू नका. तुमची त्रुटी दूर करून तुम्हाला थकबाकीसह पैसे दिले जातील. म्हणजेच की पात्र असताना सुद्धा तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल, तर तुमची पडताळणी होईल आणि पडताळणीनंतर तुमचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा केले जातील. जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर आता तुमच्या खात्यावरती 17वा हप्ता, 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील जमा केला जाईल. त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 22 ते 24 लाख बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही. म्हणजेच की या ठिकाणी KYC अभावी किंवा इतर काही तांत्रिक अडचणीमुळे 22 ते 24 लाख बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले आहे. आणि या पार्श्वभूमीवरती बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्यामुळे आता बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींची पडताळणी होणार आणि पडताळणीनंतर अशा बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू केले जाणार, हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. जर तुमच्या देखील खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल, तर काळजी करू नका. तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील. त्या तुमच्या कागदपत्रांची आणि KYCची पुन्हा एकदा पडताळणी करतील आणि तुमचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल. तुमचे पैसे पुन्हा सुरू केले जातील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते, तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता या ठिकाणी म्हणजेच की रखडलेले हप्ते देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होतील. तुमच्या खात्यावरती मागील काय हप्ते जमा झाले नसतील, तर तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होतील. त्यामुळे आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता या ठिकाणी म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते, ज्या बहिणींचे पैसे बंद झाले होते, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते या ठिकाणी जमा होण्यास बंद झाले होते, तर अशा बहिणींची आता पडताळणी करण्यामध्ये येत असून आता पैसे जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. आणि त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याची सर्व काही तयारी झाली आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की या ठिकाणी आता तुम्ही म्हणजेच की आपण या ठिकाणी मगाच बघितलं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री जे अजितदादा होते, त्यांचं आता निधन झालं आहे. पण निधन होण्याच्या पूर्वीच अजितदादांनी बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता. अजितदादांनी म्हणजेच की बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अजितदादांनी त्यांच्या निधनापूर्वीच लाडक्या बहिणीच्या आगामी हप्त्यांसाठी निधी मंजूर केला होता. डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यामध्ये आला होता. तब्बल 6,700 कोटींची तरतूद करण्यामध्ये आली होती. आता या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल, तर अशा बहिणींची पडताळणी सुरू झाली आहे. पडताळणीनंतर सर्व हप्ते जमा होतील, त्यामुळे काळजी करण्याची
गरज नाही. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे. अजित दादांनी निधनापूर्वीच बहिणींसाठी या ठिकाणी म्हणजेच की निधी मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता. त्यामुळे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दादांना जणू म्हणजेच की अजित दादांना जणू आधीच कल्पना होते की बहिणींची अडचण होऊ नये म्हणून अजित दादांनी या प्रस्तावावरती स्वाक्षरी करून ठेवलेली होती. त्यामुळे अजित दादा हे आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेली ही तरतूद आपल्याला 19वा हप्ता मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे. यालाच आपण भावाची शेवटची भेट म्हणू शकतो. म्हणजेच की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ज्यांना सर्वजण दादा म्हणत होते. लाडक्या बहिणींचा देखील दादा होता. लाडक्या बहिणींचाच दादा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा तो म्हणजेच की दादा होता. परंतु त्यांच्या निधनामुळे या ठिकाणी म्हणजेच की मोठे नुकसान झाले आहे, मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे. आता ज्या ताईंना अजून देखील पैसे मिळाले नसतील तर त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा. आता बघा, ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले आहेत तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार. आणि हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे यासाठी निधीची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली असल्यामुळे आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आता जानेवारी महिन्याचे पैसे तर जमा होणार हे फिक्स झालं. परंतु ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी काय करायचं आहे तर अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे. आता अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी आदेश दिले असले तरी तुम्ही देखील नक्कीच अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. जर तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधू शकता. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही ते देखील चेक करा. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे पैसे खात्यावरती जमा होत नाहीत. म्हणजेच की पैसे तर मंजूर असतात परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे पैसे खात्यावरती जमा होण्यास अडचण होते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. आता पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींची पडताळणी आता म्हणजेच की पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. पडताळणी कोण करणार तर अंगणवाडी सेविका पडताळणी करणार होत्या. जर तुमच्या देखील खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे. हे झालं तुमचं पहिलं महत्त्वाचं काम. आणि दुसरं महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे. आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. अशा पद्धतीने ही 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या बहिणी ही कामे करतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते आणि नवीन हप्ता जमा केला जाईल. जर तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती आता 17वा, 18वा आणि 19वा हप्ता जमा केला जाईल. जर तुमच्या खात्यावरती 18वा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती 18वा आणि 19वा हप्ता जमा केला जाईल. जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा केले असतील तर आता फक्त तुमच्या खात्यावरती 19वा हप्ता जमा होईल. हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना कोणते काम करावे लागणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. कोणतं काम करायचं आहे तर अंगणवाडी सेविकांशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे. आता हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती म्हणजेच की जमा होतच होता परंतु त्यातच धक्का देणारी बातमी समोर आली ती म्हणजेच की अजितदादा यांचं निधन झालं आहे. आता अजितदादांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार का तर बघा बऱ्याच लाडक्या बहिणींना असं देखील वाटत होतं
की अजितदादांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार की काय. परंतु बघा, अजितदादांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजनेवरती थोडाफार परिणाम होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. आता लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार, तर बघा, सध्या जो जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार होता तो या ठिकाणी जमा होण्याचा थोडा विलंब होणार. त्याचबरोबर अनेक बहिणींना वाटत होते की निवडणुकामुळे देखील हप्ता लांबणीवरती पडेल का. तर बघा, आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये थोडा बदल झाला आहे. आधी ज्या निवडणुका 5 तारखेला म्हणजेच की 5 फेब्रुवारीला होणार होत्या त्या आता 7 फेब्रुवारी या दिवशी होणार आहेत आणि निकाल या ठिकाणी 9 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही सर्व प्रक्रिया 10 तारखेच्या आत पूर्ण होत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता, तो साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि निवडणुकामुळे हप्ता थांबणार नाही, हप्ता हा जमा होणार आहे. 100% पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर हप्त्याची देखील तरतूद झालेली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी अजितदादा यांनी आधीच या ठिकाणी तरतूद केली होती. म्हणजेच की राज्याचे अर्थमंत्री होते, ज्यांच्याकडे पैशांची जुळवाजुळव म्हणजेच की होती, ज्यांच्याकडे म्हणजेच की आता एकंदरीत जर बघायला गेलं तर कोणत्याही निधीसाठी निधीची तरतूद जर करायची असेल तर त्यावरती अजितदादा यांची सही असणे अत्यंत आवश्यक होते. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी देखील अजितदादा चेकवरती सह्या करायचे आणि अजितदादांची सही झाल्यानंतरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. आणि अजितदादा यांनी निधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला होता. डिसेंबर आणि जानेवारी अशा 2 महिन्यांच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यामध्ये आला होता. त्यानुसार डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, तर साधारणतः 10 फेब्रुवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती. सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलेला आहे. अजितदादांनी आता त्यांच्या निधनापूर्वीच लाडक्या बहिणीच्या आगामी हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला होता. म्हणजेच की अजितदादांनी बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की खुश करण्याचा प्रयत्न केलेला होता. डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांच्या निधीसाठी सुमारे 6,700 कोटी रुपयांची तरतूद ही आधीच अजितदादा यांनी केली होती. जणू दादांना आधीच कल्पना होती की बहिणींची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी या प्रस्तावावरती स्वाक्षरी करून ठेवलेली होती. त्यामुळे आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेली ही तरतूद आपल्याला जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे. यालाच आपण अजितदादा यांची शेवटची भेट देखील म्हणू शकतो. बहिणींसाठी अजितदादा यांची शेवटची भेट म्हणजेच की आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा निशब्द झालेला आहे. म्हणजेच की अजितदादा यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुःखामध्ये आहे. पण दादांनी अर्थमंत्री म्हणून जाता जाता लाडक्या बहिणींसाठी जे काही करून ठेवलं आहे ते खरोखरच या ठिकाणी कौतुकास्पद आपल्याला म्हणजेच की म्हणावं लागेल. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी या ठिकाणी म्हणजेच की झाली आहे. परंतु लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर बोलायला गेलं तर पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची तरतूद झाली असल्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु अजितदादा यांच्या निधनामुळे हप्ता मिळण्यास थोडाफार उशीर लागू शकतो आणि निवडणुका देखील आहेत. म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा होईल. आता कधी जमा होणार तुम्हाला समजलं असेल, पुन्हा एकदा सांगत आहे. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा 10 फेब्रुवारीपर्यंत जमा होणार आहे. हे लक्षात घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींची आता पडताळणी होत आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे,
जर म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे ते सांगत आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तर अशा लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे. जर तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचे पैसे जमा होतील. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर 10 फेब्रुवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर अशा पद्धतीची ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. आणि पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार, लाडक्या बहिणींचे भाऊ, लाडक्या बहिणींचे दादा, लाडक्या बहिणींचेच दादा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारताचे जे दादा होते असे दादा त्यांचं निधन झालं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.